सस्ने जय महाराष्ट्र सर्वांना। आजच्या या कार्यक्रमात उपस्थित युवा नेते निलेश शिंदेजी, माझी ताई पुष्पा, इतर सर्व सहकारी, आणि मी असं नाही बोलू शकत त्यांच्या पक्षात, कारण सर्व शिवसैनिक आहे। माझं नाव अशोक गोयतकर, वरिष्ठ शिवसैनिक, त्यामुळे मी इथलाही आहे आणि मी तिथलाही आहे, मी चारी बाजूचा आहे। हो, दोन्ही आपला आम्ही 24 कॅरेट। आजचा जो कार्यक्रम आहे, तुम्ही एक सुंदर कार्यक्रम इथे केलेला आहे, जो समाजाशी जोडलेला एक सुंदर परशी बळसवण्याचा तुम्ही कार्यक्रम केला, आणि लोकांमध्ये उत्साह निर्माण झालेला आहे की गरजेचं काम इथे झालेलं आहे। तर त्यामुळे आजच्या या कार्यक्रमात या कार्यक्रमासाठी विशेष प्रकारे परिश्रम घेणारे माझी कृष्णा इथे बसले, पुष्पाताई, निलेशजी आणि ते सर्व पदाधिकारी आणि KDMCच्या लोकांशी संबंधित करणारे सर्वांचं आपण स्वागत करूया, त्यांना टाळ्या वाजवून। आणि पुष्पाताई, एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे सांगायची की आम्ही ते स्थानिक आहोत, नागरिक आहोत। नागरिक स्थानाचा, देशाचा असतो, पक्षाचा कधीच नसतो। नगरसेवक, आमदार, खासदार हे सुद्धा सेवक असतात, पण ते पक्षाचे असतात। इथे पक्ष वगैरे असा काय दुमत नाही आमच्याकडे। तुम्ही आमचे, सर्वच आमचे आहात, तुम्ही आमचे आहात आणि आम्ही तुमचे आहोत। परंतु तुम्ही हे जे काम केलेलं आहे, या कामाबरोबर इतर अनेक कामं आहेत, ज्या कामाचा संबंध आरोग्याशी आहे आमच्या। ती लहान पोरं बसली त्यांच्याशी आहे, त्या माझ्या आया बहिणी ज्या इथं राहतात, आपलं रस्त्याचं पायवाटांचं जे काम होतं, याचबरोबर ड्रेनेज लाईटचं पण काम केलं आपण। खासदार साहेबांना जेव्हा सांगितले गेले की इथे अनेक वर्षापासून पायवाटांचं आणि ड्रेनेज लाईटचं खूप अडचणी आहेत, तेव्हा त्यांच्या माध्यमातून आपल्याला 25 लाखाचा निधी उपलब्ध झाला, आणि या कामाचं भूमिपूजन आपले शहर प्रमुख निलेशजी शिंदे साहेब असतील, गोपाळजी लांडगे साहेब जिल्हा प्रमुख आमचे, आणि अदर खूप सर्व मान्यवर पदाधिकारी आले आणि आपण उद्घाटन केलं। त्याचबरोबर उद्घाटन करून काम कुठेही न थांबता नागरिकांनी चांगलं सहकार्य देऊन आणि आज आमचा जो सत्काराचा कार्यक्रम ठेवला, त्यासाठी उपस्थित असलेले काका असतील, आमचे विजूभाऊ भोसले असतील, चांगले कॉन्ट्रॅक्टर आहे, खूप छान कामं करतात कल्याण पूर्वेमधून। माझ्या सगळ्या पदाधिकारी आहेत, कृष्णा आव्हाड उपशहर, सनम शेख आहेत उपशहर, परत आपल्या वैशाली धोंडगे, सचिन तिखे, रमेश भाऊ, आपले जे म्हणजे इतर पक्षात पण असतील, पण चांगलं काम करताना एका महिलेच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिले, म्हणून मी सर्वांची नावं घेते। आणि आबांनी माझ्या इलेक्शनच्या वेळेला खूप मेहनत घेतली, वयाने जरी थकलेले असतील तरी हे तरुण जर नेतृत्व जर असं मागे जर असेल ना, तर कुठलीही महिला डगमगणार नाही। किती वार होऊ दे ना पाकिस्तानचे, घाबरतो का आम्ही? महिला आहेत, सक्षम राहणार आहेत, आणि आता तर आमदार पण महिला आलेल्या आहेत आपल्याकडे, म्हणजे सक्षम काम करत असताना ही सगळी टीम आहेत, आणि समोर आपली सगळी माहिती, आपण जे काही काम करतो, आपल्या कामाचा ओवापोवा हे जे पत्रकार बंधू आपल्या इतर लोकांपर्यंत पोहोचवतात, तर त्यांचंही मी धन्यवाद मानेल की त्यांनी मागच्या वेळेला मीडियातर्फे आपली बातमी पसरवली, चांगली प्रशंसा केली, आणि आत्ता ह्या कार्यक्रमाची सांगता करताना आपण आणि तुम्ही जो आम्हाला उत्साह दाखवला, आणि माझ्या भगिनींना मी खूप म्हणजे आभारी आहे त्यांची की त्यांनी माझा आज सत्काराचा कार्यक्रम ठेवला, निधी खासदारांनी दिला, पाठपुरावा केला, आणि काम पार पाडण्याची जबाबदारी माझ्यावर होती। ती जबाबदारी करत असताना शहर प्रमुख निलेशदादांनी मला सहकार्य केलं, विजूभाऊ असतील, सर्वजण सहकार्य करतात। जसं पक्ष आहेत, आता काका म्हटले की पक्ष असतो तर ती टीम असते, आणि एक घर असतं, त्या घराच्या माध्यमातून आम्ही काम करत असतो। आम्हाला बाळासाहेबांची शिकवण आहे की फक्त 80% समाजकार्य करायचं आणि 20% राजकारण करायचं, पण ते 20% राजकारण कोणासाठी हवं असतं? ते तुमच्यासाठी असतं, सर्वसामान्यांसाठी। आमच्या घरासाठी आम्हाला कोणाचाही स्वार्थ नसतो। माझे मिस्टर गव्हर्नमेंट सर्व्हिसला आहे, यांचे आम्ही मरेपर्यंत पेन्शन खाणारे, सुखाने राहणारे, पण समाजात जन्माला आलोय आपण आणि कोविडमधून वाचलोय, तर समाजाचे ऋणी आहेत, आणि समाजाचं कुठंतरी समाजकार्य करायचं। आणि माझ्या महिला भगिनींच्या दारामध्ये माता भगिनींनी गेल्या 10 वर्षापूर्वी माझ्यासाठी इलेक्शनला, मी जरी ह्या वॉर्डमध्ये सीट पडलेली असली तर त्यावेळेला काम केलेलं होतं, आणि त्यांचं ते दुःख मला पाहवत नव्हतं, म्हणून खासदार साहेबांनी दिलेला हा निधी असेल, विजूभाऊंनी पण याच्यासाठी पाठपुरावा केलेला आहे। कॉन्ट्रॅक्ट कुठे गेला तो प्रश्न नसताना सुद्धा ते विजूभाऊंनी आज त्या पाठपुरावा करून ते काम इथपर्यंत आणलेले।
तर मग सर्वांचे मी धन्यवाद मानते. त्यांनी सहकार्य केलं, तुम्ही केलं आणि तुम्ही आज माझा सत्कार सोहळा ठेवलेला आहे निलेश दादाचा आणि आमचा बोलून. तर त्याबद्दल मी संपूर्ण तुमच्या रहिवाशांची खूप खूप ऋणी आहे आणि तुमच्या सगळ्या समस्यांना पाठपुरावा करत राहील इथून पुढे पण. इलेक्शन येतात आणि जातात, सीट उमेदवार पडतो, निवडून येतो, ज्याच्या नशिबात असेल त्याच्या गळ्यात ती माळ पडते, पण ती न आपल्याला काही कुठल्याही समस्यांना तोंड न देताना एक समाजकार्य करायचे. आणि एवढे वर्ष आम्ही समाजकार्य केलंय. माझे सगळे जुने पदाधिकारी शिवसैनिक जे आहेत ते सांगतील फक्त समाजकार्यच केलंय आणि समाजकार्यच करत राहणार. शेवटचा क्षण हा समाजकार्याचाच असेल. जय हिंद, जय महाराष्ट्र. पायवाट आणि ड्रेनेज लाईनच्या झालेल्या कामाचं आणि आभार प्रदर्शनासाठी आम्हाला या ठिकाणी बोलवलं. काही दिवसापूर्वी या कामाचं उद्घाटन माननीय आपले गोपालजी लांडगे आपले जिल्हा प्रमुख यांच्या हस्ते झाले. मला वाटतं आम्ही अनेक ठिकाणी असे नारळ फोडतो, विकासाची कामं करतो, पण त्याच्यानंतर आम्हाला बोलून आमचा सत्कार करणं सत्कार होत नाही. पण आता या ठिकाणी आपल्या सगळ्यांनी केला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार या ठिकाणी व्यक्त करतो. काका, आम्ही तुम्ही म्हणतात ना की तुम्ही पक्ष बघून हे करू नका, किंवा काय विकास कामं करताना आम्ही पक्ष बघत नाही. पक्ष तुम्ही कुठल्या का पक्ष, शिवसेना इकडं असेल, शिवसेना तिकडं असेल, BJP असेल, हे असेल ते असेल, आम्ही इथे जेव्हा काम करतो विकासाची त्यावेळेस आम्ही निवळ त्या लोकांना तिथं सुविधा प्रोव्हाइड करायचे हाच आमचा उद्देश असतो. कारण आपल्या पक्षाने तुम्ही जुने शिवसैनिक आहात, म्हणजे या शिवसेनेमध्ये आपली शिकवणच आहे, सर्वसामान्यांना न्याय कसा द्यायचा तो आपली शिकवण आहे. त्यामुळे ह्या जेवढे पण लोक आहेत तिथं आहेत, आपण सगळेच शिवसैनिक आहेत, भले कुठल्याही गटाचे तटाचे का असेना, पण आपण सातत्याने लोकांचं अडीअडचणी प्रश्न सोडवण्यासाठी आपण काम करतो. आज पुष्पाताई यांच्या माध्यमातून डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्याकडे सातत्याने त्यांनी पाठपुरावा केला. इथल्या लोकांची जी मागणी होती की इथं अनेक वर्षापासून ड्रेनेजची लाईन आणि ज्या गटर पायवाट होती ही एकदम म्हणजे आम्ही जेव्हा आलो तेव्हाच निश्चितपणे ह्या थोडी खराब अवस्थेत होती आणि आज चांगल्या पद्धतीने ती केलेली आहे. या भागामध्ये त्यांनी निवडणूक लढवली. मला वाटतं ताईंना एकच सांगतो की आमचे कल्याण पश्चिमला उमेश बोरगावकर नावाचा मित्र आहे, तो सातत्याने 3 टर्म पडला पण त्यांनी काम सोडलं नाही. त्यांनी जिद्द तशीच ठेवली, ते सातत्याने लोकांच्या कामाच्या मागे राहिले आणि लोकांचं काम करत राहिले. आणि मग एक दिवस असा आला की लोकांनी त्यांना निवडून दिला. तुम्ही मागे हटू नका, तुम्ही पण येणाऱ्या काळामध्ये असंच काम करत राहा. निश्चितपणे तुम्ही देखील या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे प्रतिनिधित्व कराल अशीच या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. आपण एक विषय मांडला की काही दिवसापूर्वी आपल्या कल्याण पूर्व, नुसतं पूर्वच नाही, कल्याण पूर्व पश्चिम तुम्हाला सांगतो मीरा भाईंदर म्हणजे जे उल्हास नदीवर डिपेंडेंट असणारी शहरं आहेत त्या सगळ्यांना गढूळ पाणी येत होतं. त्याचं कारण एक होतं की तिथं जी जलपर्णी वाढली होती तिथं काढण्याचं काम चालू होतं आणि त्यामुळे ते पाणी सारखं रिव्हॉल्व होत असल्यामुळे ते पाणी आपल्याला ते गढूळ पाणी आलं. पण आज शासनाच्या वतीने त्या ठिकाणी जे उल्हास नदी आहे ती प्युरित म्हणजे तिथलं जलपर्णी काढण्याचं काम आणि तिथं असलेली जी पाण्याची जी क्वालिटी ती सुधारवण्याचं काम शासनाने घेतलेलं आहे. येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे ती उल्हास नदी ही चांगल्या प्रकारे तिथं पाणी होईल. आणि जो आपला विषय आहे की लहान मुलांचं आरोग्य किंवा आपल्या सगळ्या लोकांचं आरोग्य आहे त्याचा निश्चितपणे राज्य शासन आणि आपली महानगरपालिका ही देखील करेल. मला वाटतं इथं सगळे आपण सगळे कार्यकर्ते आहेत, आपण आपल्या सगळ्या वेगवेगळ्या पक्षातले आपण वेगवेगळ्या ठिकाणी कामं करतो. आपण जेव्हा आपले प्रश्न आपल्या वरिष्ठांकडे आणि महानगरपालिका आणि आमदारांकडे जेव्हा मांडू तेव्हाच ह्या समस्या सुटतील. नुसतंच घरात बसून व्हॉट्सअप करून किंवा हे होणार नाही. त्यामुळे आपण सर्वांनी कार्य करत राहा असंच या ठिकाणी विनंती करतो आणि आपण सगळ्यांनी आम्हाला इथं बोलवून त्याबद्दल आपले सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद. रजनीश आहे, ओशो रजनीश, त्यांनी सुद्धा आपल्या ज्ञानातून लोकांना इतकं सुंदर आध्यात्मिक ज्ञान देण्याचं कर्म केलं की त्याच्या भिकेच्या पात्राला हिरे माणिक मोठी लागल्याने कोट्याधीश अब्जावधी रुपयाचा तो मालक पण झाला. तो वापरत नव्हता पण त्याच्या आजूबाजूला अरबो रुपये आले होते.
हे दोन्ही उदाहरणं कर्माशी जोडलेले आहेत. कर्म जितके चांगले करा, आपोआप तुम्हाला त्या कर्माची सुंदर फळे, समाजामध्ये तुमचं नाव वगैरे लौकिक वाढत जाईल. पुष्पाताई निलेजी, तुम्ही जे सुंदर काम केलेले आहे त्याच्या कामामुळे तुमचा सत्कार होत आहे. हा,